ब्राऊन पेपरवर पेमेंट नाही केलेलं आहे, सगळं पेमेंट रेग्युलर आहे आमचं, मग आम्हाला सर्व्हिस का नाही मिळत आहे? आणि ते सर्व्हिस नाही मिळत आहे. इथून मागे म्हणजे तुम्हाला अडचण नव्हती, फक्त अडचण नाही साहेब, 8 वर्ष चालू आहे, आपण काही ना काही कमी जास्त आपण अडचण आहेच असं म्हणू नका तुम्ही की नाहीये. तुम्ही इथे सबस्टेशन आल्यानंतर काय झालंय शेवटी तुम्ही बघितलं ना, त्याचा काय प्रॉब्लेम आला. आपले सबस्टेशन आहे छोटं, तुमचा जो ट्रान्सफॉर्मर येतो आणि आपली रिक्वायरमेंट आहे मोठी, मग तुम्ही सबस्टेशन आणलं तर मोठं आणायचं होतं ना आधीच. का असं केलं तुम्ही? आणि केलं तर केलं, आता किती त्रास होतो युनिटांना. जो कनेक्शन मागेल त्याला तुम्ही 2 मिनिटात कनेक्शन द्यायला तयार आहे, पण सप्लाय द्याल का, सर्व्हिस द्याल का, त्याला होतच नाही कोणाचंच. कसं काय काम करावं मी तेच आम्हाला समजावा तुम्ही. मशीन बंद होते, परत चालू होते, बंद होते, त्यामुळे मशीनचे 3 गेअरबॉक्स सुटले मागच्या महिन्यात माझे, जवळजवळ 40 लाखाचं नुकसान झालं. आणि काल परवामध्ये स्क्रू बॅरल तुटले 2. चला तुम्हाला पाहिजे तुम्ही फोटो दाखवतो. किती सहन करावं साहेब आम्ही. आम्ही 8 वर्षापासून स्ट्रगल करत आहोत. आता आमची कंपनी बंद पडण्याची वेळ आली आहे, तरी MSCB ऑफिस आमच्यावर कोणत्याच प्रकारचं हे करत नाही आहे, कोणतंही सहकार्य करत नाही आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला रोज दिवसातनं 20 वेळा ट्रिपिंग होते. आमच्या मशिनरी इतक्या खराब होत आहे, इतकं मेंटेनन्स, इतकं वेस्टेज निघतं आहे आमचं की आम्ही परेशान झालो आहे एकदम ह्या गोष्टीला कंटाळून. आता आम्हाला कंपनी बंद करायची आहे. MSCBला आम्ही निवेदन देतो आहे की आमचे कनेक्शन तुम्ही कट करावे आणि आम्हाला नुकसान भरपाई करून द्यावी. आम्ही इथून बंद करण्याच्या परिस्थितीत आहोत सगळे उद्योजक. उमाळ्याचे जवळजवळ 20 ते 25 युनिट आहेत, सगळे बंद करण्याच्या मार्गावर आहेत. कोणालाच आता इथलं सहकार्य मिळत नाही आहे. MSCBने बऱ्याच प्रकारचं नुकसान आमचं रोजचं होतं आहे. कालही दिवसभर आमच्याकडे कमीत कमी 25 वेळा लाईट केली आहे. रोज असंच होतं आहे, 8 ते 10 वेळा, रोज 8 ते 10 वेळा लाईट जाते. मशीना चालणे मुश्किल झाल्या, लेबरांना पगार कसे करावे हा एक प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे. आता उत्पादन आमचं होत नाही, लाईट बिल डबल येतं आहे, वर्कर पेमेंट डबल होत आहेत, बँकेचे व्याज भरणे मुश्किल होऊन गेले आम्हाला. आता इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही इथं युनिट चालवतोय आणि काहीच आमचा फायदा होत नाही आहे. सबस्टेशन आता 2 वर्ष आलं आहे, पण त्या सबस्टेशनचा 1 रुपयाचा फायदा आम्हाला मिळत नाही आहे. कमीत कमी 500 ते 700 लेबर इथं काम करतात एवढ्या उद्योजकांमध्ये. हा सगळ्या फॅक्टरीमध्ये ते बंद पडण्याची परिस्थिती आहे. आपलं तरी किती नुकसान झालं असेल आतापर्यंत जर ते बघितलं न मोजता सारखं नुकसान आहे. रोज आम्ही कमीत कमी माझ्या छोट्या युनिटला बी कमीत कमी 2 ते 3 लाखाचं नुकसान रोजचं होतं आहे. इतकं वेस्टेज निघतंय. वेळोवेळी अधिकाऱ्यांना भेटलेले आहे आम्ही, प्रत्येक ठिकाणी आम्ही निवेदन दिले, प्रत्येक ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे. रोज किती तास लाईट जाते? रोज असं सर तास जात नाही, ती 2 तासाकरता, 1 तासाकरता, कधी 15 मिनिटं, कधी 2 मिनिटं, कधी 5 मिनिटं. पण त्या ट्रिपिंगमुळे आमची सायकल तुटते आणि प्रोडक्शन लॉस होतो, वेस्टेज जास्त निघतंय. या बाबतीत आपण शासन स्तरावर काही पाठपुरावा केला आहे का? आपल्या उद्योग आघाडीतर्फे काही पाठपुरावा केला? साहेब आम्ही 2 वर्ष झाले निवेदन दिले, त्याची पण पूर्ण फाईल आहे माझ्याकडे. किती वेळा आम्ही पत्र दिले त्याचे की सर याचं काही नाही. नेमकं उत्तर आता होतंय काम, नवीन काही येत आहे, नवीन काही हे येत आहे. सबस्टेशन बनल्यापासून आम्हाला रोज आश्वासन दिलं जात आहे, फक्त बस काम काहीच होत नाही आमचं. नाही. काय झालेलं आहे सध्या सध्यात आपल्या चिंचोली उपकेंद्र इथे 5 वेळेचा एक ट्रान्सफॉर्मर आहे व आपला जो लोड आहे हा जास्त आहे. तरी पण आता एक ॲव्हान्कस इन्फ्रा म्हणून MSKYमध्ये आपण एक ट्रान्सफॉर्मर मंजूर केलेला आहे. सदरील ट्रान्सफॉर्मरचं काम तुम्ही बघितलं पण असेल की प्रगतीपथावर आहे, परंतु सदरील ट्रान्सफॉर्मर होण्यासाठी अजून 15 ते 20 दिवस किंवा जास्तीत जास्त 1 महिन्याच्या आत सदरील ट्रान्सफॉर्मर चालू होणार आहे. सदरील ट्रान्सफॉर्मर चालू झाल्यानंतर जे काही उद्योजक मित्रांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ट्रिपिंग संदर्भातल्या किंवा ओव्हरलोड संदर्भातल्या, त्या दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. तरी अजून 1 महिन्याच्या आत ट्रान्सफॉर्मरचं काम व आजच ब्रेकरचं काम हे पूर्ण होणार आहे.